नमस्कार. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी जे विद्यार्थी उद्या परीक्षार्थी म्हणून जात आहेत त्या 10वीतील सर्व विद्यार्थ्यांना NTSच्या राज्यस्तरीय परीक्षेसाठी माझ्या वतीनं शुभेच्छा. विज्ञान अध्यापक संघ पुणे यांच्या वतीनं जी व्याख्यानमाला गेली 22 दिवस झाला आपण घेत आहोत त्या व्याख्यानमालेचा आज समारोप आहे आणि या समारोपामध्ये गणित विषयाचं मार्गदर्शन मी करत आहे. त्याचबरोबर परीक्षेला जाताना काय काळजी घ्यावी, कोणकोणत्या गोष्टी बरोबर न्याव्यात या गोष्टीबद्दलही मार्गदर्शन आज करण्यात येणार आहे. त्या दृष्टीनं आजचं हे सेशन फारच महत्त्वाचं आहे. आपण आज बोलणार आहोत ते गणित विषयाबद्दल आणि गणित विषयामध्ये 10वीसाठी 5वं प्रकरण फारच महत्त्वाचं आहे. त्यालाच आपण म्हणतो प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता. आता मग संभाव्यता म्हणजे नेमकं काय? तर आपल्या स्क्रीनवरती एक जी फिगर दिसते आहे, आकृती दिसते किंवा चित्र दिसते, त्याच्यामध्ये एक कॉईन टॉस करायचं काम चाललेलं आहे, नाणेफेक चाललेली आहे. इथं आपल्याला काही मिळू शकतं. टॉस केल्यानंतर हेड किंवा टेल हे आपल्याला मिळणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. पण काय मिळेल त्याची शक्यता आपल्याला पुढे ठरवायची आहे. ढग आलेले आहेत, पाऊस पडेल किंवा नाही अशी आपण भविष्यवाणी करतो. शक्यता आपण वर्तवतो, त्यालाच आपण सायंटिफिक भाषेमध्ये प्रोबॅबिलिटी असं म्हणणार आहोत. चला तर मग प्रोबॅबिलिटी म्हणजे काय पाहूया आणि त्याबद्दलचे NTSच्या लेवलचे जे प्रश्न असतील त्यांचा आपण आज या ठिकाणी विचार करणार आहोत. प्रयोगाचं नाव आहे एक नाणं फेकलं. नेम ऑफ एक्सपेरिमेंट ए कॉइन इज टॉस्ड. आणि व्हॉट आर द प्रोबेबल आउटकम्स, संभाव्य निष्पत्ती काय असू शकतात? तर एक नाणं फेकल्यानंतर आपल्याला एकतर हेड मिळेल म्हणजे छापा मिळेल किंवा टेल मिळेल म्हणजे काटा मिळेल. या दोन संभाव्यतेशिवाय तिसरी शक्यता असणार नाही. म्हणजे छापा मिळण्याची शक्यता 50% आहे, काटा मिळण्याची शक्यता 50% आहे. मीन्स द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड इज 50%. इट इज ऑल्सो डिनोटेड ॲज 0.5 and same is the probability of getting tail, that is 0.5. Remember friends that probability always lies between 0 and 1, including both the numbers. It may be 0, it may be 1, or maybe between 0 and 1 any fraction is there. चला तर मग आणखी माहिती आपण पाहूया. याच प्रकरणामध्ये काही अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला संभाव्यतेबद्दलच्या ज्या काही मनातल्या शंका आहेत त्या सगळ्या बाजूला होतील. त्याशिवाय याच चॅनलमध्ये आणखी 5 व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये 10वीच्या पुस्तकातली उदाहरणं सोडवून दिलेली आहेत. 10वीच्या पुस्तकातल्या टर्म्स समजावून सांगितलेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते 5 व्हिडिओसुद्धा नक्कीच पाहू शकता. त्याबरोबरच फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे GST त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा त्याच चॅनलवरती आहे. त्याचे 2, 3, 4 व्हिडिओ आहेत. ते 4ही व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. GST, CGST, त्यानंतर पॅन कार्ड आणि जे काही इनवॉइस आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्या तिथं क्लिअर होऊन जातील. पुन्हा येऊया आपल्या प्रोबॅबिलिटीकडे. या संभाव्यतेमध्ये महत्त्वाचा पहिला शब्द येतो तो म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट. त्याला मराठीमध्ये आपण यादृच्छिक प्रयोग असं म्हणतो. या प्रयोगांमध्ये आपल्याला काय मिळेल हे अगोदर माहीत असतं, म्हणजे सगळ्या शक्यता माहीत असतात, पण त्यापैकी नक्की काय पडेल ते सांगता येत नाही. म्हणजे छापा मिळणं, काटा मिळणं हे नक्की, त्यापैकी काय मिळेल हे नक्की सांगता येत नाही. तसंच बनलेलं आहे. एन एक्सपेरिमेंट फॉर विच वी नो द सेट ऑफ ऑल डिफरंट रिझल्ट्स बट इट इज नॉट पॉसिबल टू प्रेडिक्ट विच वन ऑफ द सेट विल ऑकर ॲट एनी पर्टिक्युलर एक्झिक्युशन ऑफ द एक्सपेरिमेंट. म्हणजे तो एक्सपेरिमेंट एक्झिक्यूट केल्यानंतर, पार पाडल्यानंतर नक्की काय मिळेल हे परफेक्टली अगोदर सांगता येत नाही. म्हणजे ज्यावेळेला कॅप्टन टॉस करायला जातो त्यावेळेला तो अंदाजेच म्हणतो हेड मिळेल किंवा टेल मिळेल. त्याला अगोदर माहीत असतं का हेड मिळणार आहे? नसतं माहीत. म्हणूनच त्याला म्हणतोय आपण रँडम एक्सपेरिमेंट. आणि कुणी जर एक्सपेरिमेंट केला तरी आपल्याला या दोनपैकी एकच संभाव्यता मिळणार आहे, शक्यता मिळणार आहे. त्याचं उदाहरण सांगितलेलं आहे नाणे फेकणे, ए कॉइन इज टॉस्ड, आणि फासा फेकला, अ डाई इज थ्रोन ऑर रोल्ड, असं आपण त्या एक्सपेरिमेंटला म्हणू शकतो. काही एक्सपेरिमेंट आपण पुढे पाहणार आहोत. त्यापूर्वी आणखी एक शब्द आहे निष्पत्ती म्हणजे आउटकम्स. दी रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज
आउटकम आपण जो प्रयोग केला त्याचे जे काय आपल्याला उत्तर मिळालं, फलित मिळालं, त्याला आपण निष्पत्ती असं म्हणणार आहोत. हे शब्द पुढं उदाहरणामध्ये येणार आहेत, त्यामुळे आत्ताच ते आपल्याला क्लिअर होणं फार फार गरजेचं आहे. जर आपल्याला ते क्लिअर झालेले नसतील, या निष्पत्ती म्हणजे काय कळलेलं नसेल, तर पुढं आपण त्याची उत्तरं नक्कीच देऊ शकणार नाही. याप्रमाणे वेगवेगळ्या प्रयोगांना आउटकम्स वेगवेगळे असू शकतात. नाण्याच्या प्रयोगामध्ये 2च आउटकम्स आहेत. एक फासा फेकला त्या प्रयोगामध्ये मात्र आपल्याला 1 पासून 6 पर्यंत कोणतीही संख्या मिळू शकते. अशा प्रकारे त्याचे 6 आउटकम्स आहेत असं म्हणलं तरी चालेल. दुसरा तेवढाच महत्त्वाचा शब्द म्हणजे सॅम्पल स्पेस. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या आकारात जर झाला तर यादृच्छिक प्रयोगाच्या बरोबरीनं, रँडम एक्सपेरिमेंटच्या बरोबरीनं तुम्हाला त्याची सॅम्पल स्पेस लिहिताच आली पाहिजे. सॅम्पल स्पेसमध्ये असा भाग असतो की त्या प्रयोगामध्ये आपल्याला मिळणारी संभाव्य सगळी शक्यता त्याच्यामध्ये वर्तवण्यात आलेली असते. संभाव्य सगळं म्हणतोय त्या प्रयोगातून मिळणार. अ सॅम्पल स्पेस ऑफ ॲन एक्सपेरिमेंट इज द सेट ऑफ ऑल पॉसिबल रिझल्ट्स ऑफ दॅट रँडम एक्सपेरिमेंट. त्या प्रयोगामध्ये मिळणाऱ्या सर्व शक्यतांची, सर्व निष्पत्तींचा संच सेट केलेला आहे, त्याला आपण नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस असं म्हणतो. एक्झाम्पलमध्ये पण पुन्हा तेच सांगितलेले. अ डाय इज रोल्ड. व्हॉट आर द आउटकम्स? इट मे बी 1, 2, 3, 4 or 5 or 6. Any one number can occur on the upper face of the die. Then this 1, 2, 3, 4, 5, 6, this set is called as sample space for that particular experiment, and n into bracket s, that is number of elements for that experiment, is equal to 6. It is denoted by n into bracket s. नमुना अवकाश s मधील एकूण घटकांची संख्या n कंसात s ने दर्शवितास s म्हणजे सॅम्पल स्पेस असा अर्थ घ्यायचा आहे. n म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स, घटकांची संख्या. आणखी काही महत्त्वाचे यादृच्छिक प्रयोग, रँडम एक्सपेरिमेंट्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. 1 नाणं फेकलं हा एक प्रयोग होऊ शकतो. 2 नाणं फेकली हा एक प्रयोग आहे. 3 नाणी फेकली हा तिसरा प्रयोग आहे. आणि आणखी पुढं प्रयोग आपण पाहूया. त्यापूर्वी या 3 प्रयोगांमध्ये आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळू शकतं ते बघायचे. मगाशीच मी सांगितलं होतं त्याप्रमाणे 1 नाणं फेकल्यानंतर आपल्याला हेड किंवा टेल मिळतो. म्हणून इथं लिहिलेलं पहा, बाणाकडे पहा थोडंसं. 1 नाणं फेकलं एस इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट h, t नंबर ऑफ एलिमेंट्स, नमुना घटकांची संख्या बरोबर 2 मिळालेली आहे. या 2 शिवाय तिसरी शक्यता कसलीच नाही. नाणं उभं राहणार नाही, आपल्याला ते नाणं पडणार आहे खाली. त्यामुळं काय मिळणार आहे? एकतर हेड किंवा एकतर टेलच मिळणार आहे. ठीक आहे. 2 नाणी फेकली तर पहिल्या नाण्यावरती एच मिळेल, दुसऱ्यावरती एच मिळेल, पहिल्यावर एच, दुसऱ्यावर टी. या क्रमाने जर आपण गेलो लिहित तर आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स ते फक्त 4च मिळणार आहेत. तिथं ब्रॅकेटमध्ये जागा मोकळी आहे, तुम्ही ती नंतर भरायची आहे. आणि 3 नाणी जर फेकली तर हेड टेल म्हणजे 2⁻³ इज इक्वल टू 8. आपल्याला 8 संभाव्यता या ठिकाणी मिळत आहेत. या 8 पैकी कुठलाही एक पर्याय आपल्यासमोर येणार आहे, रिझल्ट आपल्यासमोर येणार आहे. कसा येणार आहे तो आपण पुढं प्रश्नांमध्ये पाहणार आहोतच. आणखी काही प्रयोग आहेत. 1 फासा फेकला. अ डाय इज रोल्ड. फासा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही त्या लुडोच्या गेममध्ये खेळता किंवा सापशिडीच्या गेममध्ये खेळता. तो फासा आहे. त्याला 6 बाजू असतात. प्रत्येक बाजूवरती काही टिपके असतात. पहिल्या बाजूवरती 1 टिपका, दुसऱ्यावर 2, तिसऱ्यावर 3 आणि त्याचप्रमाणे आपण पुढे जात आहोत. 6 बाजू 6 टिपके. त्याप्रमाणे आपल्याला मिळणारी संख्या 1 ते 6 पर्यंत कुठली असू शकते. नमुना घटकांची संख्या आहे 6. मात्र जर आपण 2 फासे एकाच वेळेला फेकले तर मिळणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या 6चा वर्ग स्क्वेअर ऑफ 6 इट इज इक्वल टू 36 आपल्याला रिझल्ट मिळू शकतात. 2 फासे फेकले, 2 डाईस आर रोल्ड ऑर थ्रोन, द नंबर ऑफ एलिमेंट्स इज इक्वल टू 36. टोटल ह्या 36 शिवाय 37वी शक्यता अजिबात असणार नाही. यांच्या बाहेर कुठलीही शक्यता राहत नाही. म्हणून आपण याला सॅम्पल स्पेस असं म्हणलेलं आहे. ओके. 1 नाणं आणि 1 फासा एकाच वेळी जर आपण फेकला तर काय मिळू शकेल? कारण नाण्यावरती आपल्याला हेड आणि टेल मिळणार आहे, म्हणजे 2 गोष्टी. फाशावरती 6 गोष्टी मिळू शकतात. 1 ते 6चे अंक 6 गुणिले 2 म्हणजे झाले 12. 12 एस म्हणजे आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स जे आहेत ते 12 असणार आहेत. H1, H2, H3 म्हणजे नाण्यावर मिळाला हेड आणि फाशावर मिळाला 1, नाण्यावर मिळाला हेड, फाशावर मिळाला 2. असं करत करत आपण पुढे जाऊ शकतो. 12 शक्यता आहेत. 12 पैकी 13वी शक्यता कुठेही आपल्याला सापडणार नाही. यालाच म्हणतो आपण सॅम्पल स्पेस. म्हणजे सॅम्पल स्पेस करण्यासाठी तुम्हाला हे 2-4 उदाहरणं मी समजावून सांगितलेली आहेत.
आणखी एक प्रकार असतो संख्या लिहिलेल्या कार्डांच्या संचातून एक कार्ड काढणे. इथं 25 संख्या सांगितल्यात म्हणून त्यांनी 25 लिहिले. काही वेळेला 50 असतात, काही वेळेला 100 असतील. किती असतील तेवढ्या असतील, आपल्याला काय करायचं. पण ते इवन आहेत का ऑड आहेत का नॅचरल आहेत नैसर्गिक आहेत ते सुद्धा सगळं बघणं गरजेचंच आहे. त्याशिवाय आपण आणखीच विचार करूयात. ए कार्ड इज ड्रॉन फ्रॉम ए वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. 52 कार्डपैकी आपण एक कार्ड बाहेर काढलेला आहे. अशा वेळेला n इंटू ब्रॅकेट s इज इक्वल टू 52 असं आपल्यासमोर आलेलं दिसतंय. 52 कार्ड्स असतात हे सगळं तुम्हाला माहिती आहे. म्हणजे साधारणपणे तुम्ही पत्ते नक्कीच खेळलेला असाल तर तुम्हाला माहिती आहे एक्क्यापासून त्या बादशापर्यंत राजापर्यंत 13 पानं असतात आणि त्याबरोबरच म्हणजे डायमंड स्पेड हर्ट क्लब म्हणजे चौकट इस्पिक बदाम आणि किलवर असे त्याचे 4 पॅक्ससुद्धा असतात. ठीक आहे. याप्रमाणे ते सूट्स आपण त्याला म्हणतो ते पूर्ण होतात. त्यात पुन्हा आपल्याला पुढं काही अटी दिलेल्या असतात. म्हणजे अटी कशा असतात ते आपण एक उदाहरण आधी चर्चा करून मग घेऊयात. समजा तुम्हाला एक डाय फेकलेला आहे, तुम्हाला 1 ते 6 कुठला अंक मिळू शकतो हे माहिती आहे. पण तुम्हाला आता त्यांनी अट सांगितली की इवन नंबर म्हणजे समसंख्याच मिळावी. बस मग त्यातल्या काहीच येऊ शकतात, काही संख्या येऊ शकत नाहीत. ज्या इवन आहेत त्याच येणार आहेत, ज्या इवन नाहीत त्या येणार नाहीत. त्याला म्हणायचं अट. आणि ती अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्ती ज्या आहेत त्यांचा जो सेट असेल त्याला आपण घटना असं म्हणणार आहोत. नमुना अवकाश दिला असेल तर अपेक्षित निष्पत्तींच्या संचाला घटना असे म्हणतात. ए सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ गिवन सॅम्पल स्पेस इज ॲन इव्हेंट. म्हणजे समसंख्या मिळणे हा इव्हेंट आहे. रोल आपण एक डाई रोल करतो तो एक्सपेरिमेंट आहे. 1 ते 6 अंक मिळतात तो सॅम्पल स्पेस आहे. आणि इवन नंबर्स मिळणे त्याच्यामध्ये 2, 4, 6 मिळणे हा त्या इव्हेंटचा सेट तयार झाला. इव्हेंट हा छोटा असतो, सॅम्पल स्पेस हा मोठा असतो. इव्हेंट इज द सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. आता काही उदाहरणांकडे आपण जातो. काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहतोय. त्या उदाहरणांमध्ये एकदम पहिलंच उदाहरण दिसतंय. 2 डाईस आर थ्रोन सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ. वेगवेगळ्या प्रकारचे 6 आकडे तुम्हाला विचारलेले आहेत. गेटिंग 6 ॲज ए प्रॉडक्ट. 2 डाई फेकलेले आहेत आणि आपल्याला 2 डाईवरचा मिळून आलेल्या संख्यांचा गुणाकार अंकांचा गुणाकार 6 येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपला अगोदर एन ऑफ एस माहीत पाहिजे. एन ऑफ एस आहे 36. तो आपण मागाशी चर्चा केलेली होती. 1 ते 6चे अंक मिळू शकतात म्हणून 6 गुणिले 6 36 आउटकम्स आपले आहेत. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 36. नमुना घटकांची संख्या आहे 36. यापैकी असे निवडायचे ज्यांचा गुणाकार 6 येणार आहे. मग बघा बरं गुणाकार 6 येतोय का? कुठं कुठं येतोय की 1 गुणिले 6 म्हणजे 6 येईल. 2 गुणिले 3 म्हणजे 6 येईल. 3 गुणिले 2 म्हणजे 6 येईल. आणि इथं लिहून ठेवले मी 6 गुणिले 1 म्हणजे सुद्धा 6च येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दिलेली अट पूर्ण करणाऱ्या संख्या मिळाल्या. त्या फक्त 4च होत्या. म्हणून एन इंटू ब्रॅकेट ए इव्हेंटला नाव दिलेलं आहे. ए इज इक्वल टू 4. आणि त्याची प्रोबॅबिलिटी काढण्याचे हे सूत्र पाठ करून ठेवा. काय सूत्र आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग इव्हेंट ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट ए. पी म्हणजे प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू एन इंटू ब्रॅकेट ए. एन म्हणजे नंबर, ए मधले नंबर किती आहेत आणि एस मधले नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत ते तिथं आपण घेतोय. एन ऑफ ए होता 4, एन ऑफ एस होता 36. म्हणजे 4 भागिले 36 भाग लावला, उत्तर मिळालं 1/9 1/9 इतकी शक्यता आहे. म्हणजे या 36 शक्यतांपैकी गुणाकार 6 येण्याची शक्यता 1/9 एवढी येते. याप्रमाणे आपल्याला पुढे उदाहरणं सोडवता येऊ शकतील. मी सगळी उदाहरणं तुमच्यासमोर ठेवलेली आहेत. बाकीची उदाहरणं तुम्ही सोडवा. थोडी मी चर्चा करून घेतो. गेटिंग सम लेस दॅन 3 ऑर इक्वल टू 3. बेरीज जी आहे ती 3 किंवा 3पेक्षा कमी यावी. गेटिंग सम लेस दॅन 10 ऑर इक्वल टू 10. 10पेक्षा कमी किंवा 10 एवढी बेरीज यावी. गेटिंग ए डबलेट. डबलेट म्हणजे काय तर दोन्ही डाईवर आपल्याला सेम संख्या मिळावी. म्हणजे 1 1 चालू शकते, 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6 हे सुद्धा चालणार आहे. याला आपण डबलेट म्हणतोय. बाकीची उदाहरणं सोपी आहेत, तुम्ही ती पाहू शकता. मी त्याच्यामध्ये वेळ वाया घालवत नाही आहे. दुसऱ्या प्रकारचं उदाहरण मला घ्यायचं आहे. 3 अनबायस्ड कॉईन्स आर टॉस्ड वन्स. 3 नाणी फेकलेली आहेत आणि आपल्यासमोर काही उदाहरणं सोडवायला सांगितलेली आहेत. मी फक्त त्याच्याप्रमाणे शेट तुमच्यासमोर आणून ठेवतो. 3 नाणी फेकल्यावर आपल्याला हे मिळू शकतं. गेटिंग ऑल हेड्स. मग आता जर आपण इथं बघितलं तर ऑल हेड्स कुठं आहेत? फक्त इथंच आहेत, एकाच जागेवर आहेत.
म्हणजे याचं उत्तर जे येणार आहे प्रॉबिलिटीचं ते 1/8 येणार आहे, कारण 8 पैकी फक्त एकच ठिकाणी आपल्याला ऑल हेड्स मिळत आहेत. 2 हेड्स 1 हेड असे पर्याय दिलेले आहेत. आता हे शब्द समजून घ्या. ॲटलिस्ट 1 हेड, ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी एक तरी हेड असावाच. मग एक पण चालतो बघा, कमीत कमी एक म्हणल्यावर एक पण चालतो, 2 पण चालतो, 3 पण चालत आहेत. काही विद्यार्थ्यांना वाटतं ॲटलिस्ट 1 म्हणजे फक्त एकच, एक नाही. ॲटलिस्ट एक म्हणजे 1 2 3 तिन्ही चालतील. ॲटलिस्ट 2 म्हणजे कमीत कमी 2 पाहिजे, ते एक चालणार नाही. 2 किंवा 3 चालतील. आणि ॲट मोस्ट टू म्हणजे जास्तीत जास्त 2, मग अशा वेळेला 3 चालणार नाही, जास्तीत जास्त 2 चालतील. एक सुद्धा हेड आलेला चालेल किंवा हेड नाही आला तरी चालेल, असे आपल्याला त्यातला भाग निवडून घ्यायचा आहे. हे शब्द नीट समजून एकदा घेतले की आपल्याला उत्तर नक्की समजणार आहे. कमीत कमी याचा अर्थ ती संख्या त्यापेक्षा वरच्या सगळ्या संख्या चालत आहेत. जास्तीत जास्त म्हणलं की ती वरची संख्या त्याच्या खालच्या सगळ्या संख्या चालत आहेत. हे थोडंसं माहीत लक्षात असू द्या, याच्यावरून ते उत्तर आपण काढू शकतो. तिसऱ्या प्रकारचा आणखी एक प्रश्न मी मुद्दामून टाकलेला आहे. व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आर देअर. फर्स्ट क्वेश्चन इज अबाउट डाय, सेकंड क्वेश्चन इज अबाउट दॅट coins are tossed, and third question is about number cards. हे कार्ड्स बिअरिंग नंबर्स 3 to 20 आर प्लेस्ड. एका बॅगमध्ये 3 ते 20 पर्यंत नंबर लिहिलेले कार्ड ठेवलेले आहेत. त्यातून एक कार्ड बाहेर काढलेलं आहे आणि ते कार्ड इवन असण्याची शक्यता किती आहे असं विचारलेलं आहे. आता इथं पुन्हा काही गोंधळ करायचा नाही. 3 ते 20 असं म्हणलं, याचा अर्थ 3 पण घ्यायचा आणि 20 पण घ्यायचा. फ्रॉम 3 to 20 म्हणजे 3 पण आहे आणि 20 पण आहे. समजा असं म्हणलं असतं बिटवीन 3 and 20, बिटवीन शब्द आला असता की मग फक्त 3ला सोडून द्यायचं, इकडं 20ला सोडून द्यायचं, मधले 4 ते 19 याच संख्या आपण घेतल्या असत्या. असं होऊ शकतं. त्यात नेमकं काय लिहिलं आहे, फ्रॉम म्हणलं आहे का बिटवीन म्हणलं आहे, हे नीट समजून घ्यायचं आणि मग सोडवायचं. इथं मी सोडवून दाखवलेलं आहे ऑलरेडी. टोटल कार्ड्स 18 आहेत, 3 पासून 20 पर्यंतचे. त्यातले इवन नंबरचे कार्ड आहेत 4 6 8 10 12 14 16 18 20, म्हणजे इवन नंबरचे कार्ड आहेत 9. 18 पैकी 9 म्हणजे आपण जर त्याची पी प्रोबॅबिलिटी जर काढायचा प्रयत्न केला तर पी आपल्याला मिळणार आहे काय, इवन नंबरची प्रोबॅबिलिटी मिळणार आहे 9/18 इज इक्वल टू 1/2. त्याला भाग लावलेला आहे. 9 1 9, 9 2 18. आणखी एक वेगळ्या प्रकारचं उदाहरणं मी घेतो. मी शक्यतो उदाहरणं वेगवेगळ्या व्हरायटीची घेतलेली आहेत, त्याच्यामध्ये मला तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगायच्या आहेत म्हणून ती घेतलेली आहेत. अर्थात हे उदाहरण आपलं नॉर्मल उदाहरण आहे. ए सिंगल कार्ड इज ड्रॉन फ्रॉम द वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. वी हॅव टू फाइंड द probability and also note that highest card is the ace card. म्हणजे एक्क्याला सगळ्यात जास्त किंमत आहे हे लक्षात राहू द्या. सगळ्यात लो व्हॅल्यू जी आहे ती कार्ड नंबर 2ची असते. सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे ती एस म्हणजे एक्का जो आहे त्याची असते. आता मग हे बाकीचे प्रोबॅबिलिटी तुम्ही सगळे काढू शकता. रेड, डायमंड, किंग, क्वीन हे सगळे त्यातले शब्द तुम्हाला माहीत आहेत. थोडक्यात मी त्या 52 पत्त्यांबद्दल थोडंसं लगेच बोलून जातो. एकूण पत्ते 52. मी थोडं त्याचे भाग कसे करतोय बघा. 52 पत्त्यांचे 2 भाग केले. एक भाग 26चा ब्लॅक, 26चा रेड. त्या 26च्या ब्लॅकमध्ये परत 2 पार्ट झाले. एक इस्पिकचे 13, स्पेडचे 13 आणि क्लबचे 13 म्हणजे किलवरचे 13. 13 आणि 13 26 तिथंच भाग संपला. इकडं आपण आलो. इकडच्या बाजूला आपल्याला ते जे रेड कार्ड होते त्याच्यामध्ये डायमंडचे 13 आणि हर्टचे 13 याप्रमाणे आपण जातो. याची सविस्तर माहिती प्रत्येक कार्डला काय म्हणायचं, फेस कार्ड म्हणजे काय, एस कार्ड म्हणजे काय, नंबर कार्ड म्हणजे काय वगैरे ही माहिती आपल्याला दुसरा एक व्हिडिओ आपला आहे प्रोबॅबिलिटीचाच याच चॅनलवरती, त्याच्यामध्ये सविस्तर सांगितलेली, तिथे जाऊन कृपया पहा. फेस कार्ड म्हणजे जो आपण जॅक, क्वीन आणि किंग असतो त्यांना फेस कार्ड म्हणतो. एस कार्ड म्हणजे एक्का, असे 4 एक्के असतात म्हणजे एस कार्ड 4 असतात. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला येणार आहेत. आणखी एक वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे. साधारणपणे विद्यार्थी तो नीट वाचत नाहीत आणि उत्तर चुकवून ठेवतात. ते फक्त एवढंच बघतात की उत्तरात प्रश्नात 52 प्लेइंग कार्ड दिलेले आहेत, पण नाही त्याच्या आधी काय तर लिहिले त्यांनी. काय लिहिले, द किंग, क्वीन अँड जॅक ऑफ क्लब्स आर रिमूव्ड. म्हणजे किलवरचा गुलाम, राणी आणि राजा आहे त्या 52 मधून बाहेर काढलेले आहेत. किलवरचे हे लक्षात राहू द्या. किलवरचे निघाले म्हणजे 3 काळे पत्ते बाहेर निघाले, ब्लॅक कार्ड्स. नुसतं तेवढंच नाही तर किलवरचं ज्यावेळेला उदाहरण येणार आहे त्यावेळेला आपला विचार तो पण करायचा आहे. हे विसरायचं नाही की हे तिघं त्यात नाहीत. मग 52 पैकी 3 गेले, राहिले 49.
आता 49 पैकी आपण एक कार्ड काढतोय आणि मग आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. उत्तर कसं लिहायचं ते मी फळ्यावरती लिहून दाखवलेले. स्क्रीन पहा. टोटल नंबर ऑफ कार्ड्स 52. 3 कार्ड्स आर रिमूव्ड. Therefore, remaining cards is equal to 49. Number of favorable outcomes is equal to 49. That is n into bracket s is equal to 49 for this particular experiment. या प्रयोगासाठी 49 कार्ड शिल्लक राहिलीत, परंतु हर्टची जी कार्ड आहेत बदाम आकाराची ती 13 आहेत. त्यांच्यामध्ये काय फरक नाही, म्हणून त्याची प्रॉबिलिटी आलेली आहे 13 डिवायडेड बाय 49, 13 भागिले 49. आणखी त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा प्रॉबिलिटी काढायच्या होत्या. क्वीन, क्लब आणि 9 ऑफ रेड कलर. बाकीची उत्तर तुम्ही काढायचीत, मी ती काढून दिलेली नाहीत. फारच काही शंका निर्माण झाली तर आपल्यासमोर एक नंबर लिहिलेला दिसतो, मी थोडंसं बाजूला सरकतो. 7588 94 60 86 त्या क्रमांकावरती संपर्क साधला तरी चालेल. इकडं चॅनलचं नाव लिहिलेलं आहेच, महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन. त्याच्या कमेंट बॉक्समध्ये जरी कमेंट लिहिली तरी तुम्हाला मदत केली जाईल, हे नक्की आहे. बाकीची उदाहरणं तुम्ही सोडवणार आहात. आणखी एक उदाहरण हे 10वीच्या पुस्तकातलंच आहे. एका बागेची लांबी आणि रुंदी दिलेली आहे. त्या बागेमध्ये एक 14 मीटर व्यासाचं तळं आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडाला आणि तो बागेतच पडला, हे महत्त्वाचं आहे. बागेच्या बाहेर तो पडलेला नाही, तर बागेतील तळ्यात तो पडला असण्याची संभाव्यता किती आहे. इथं प्रयोग कोणता, इथं सॅम्पल स्पेस कोणता, इथं इव्हेंट कोणता आणि मग कशी काय काढायची प्रोबॅबिलिटी, तर एक लक्षात घ्या. बागेची लांबी रुंदी दिली तर बागेत तळं आहे. बाग म्हणजे आपली सॅम्पल स्पेस तयार झाला आणि तळं जे आहे ते आपला झाला इव्हेंट. मग झालं ना सोपं. तळ्याचं क्षेत्रफळ एरिया ऑफ दॅट लेक डिवायडेड बाय एरिया ऑफ दॅट रेक्टँग्युलर गार्डन केलं की आपलं उत्तर मिळणार. एरिया तुम्ही काढू शकता. आता एरिया काढणं काय अवघड काम नाही. आयताचा क्षेत्रफळ तुम्हाला सूत्र माहीत आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र माहीत आहे, तुम्ही ते काढू शकता. मी काढून दिलेलं आहे, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. एरिया ऑफ गार्डन इज इक्वल टू 3850 स्क्वेअर मीटर and area of that lake is 154 square meter. We have to take the ratio of those two numbers. Required probability is equal to 154 divided by 3850 and therefore the probability that towel fell in the lake is 1 divided by 25. म्हणजे त्या तळ्याच्या क्षेत्रफळाच्या मानानं बागेचं क्षेत्रफळ हे 25 पटीनं जास्त आहे, हे इथं आपल्या लक्षात त्यातून सुद्धा येतं आहे. नुसतं उदाहरण सोडवायचं नाही, त्यातून आपल्याला कळतं काय, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. स्क्रीनवरती उदाहरण तुमच्यासमोर ठेवलेलं आहे, तुम्ही ते नंतर सविस्तरपणे पाहू शकता. ओके, हे आणखी एक उदाहरण ज्याची आपल्याला चर्चा करायची होती. ए लॉट ऑफ 24 बल्ब्स कंटेन 25% डिफेक्टिव्ह बल्ब्स. म्हणजे जे काही बल्ब ठेवलेले आहेत 24, त्यापैकी 25% बल्ब हे डिफेक्टिव्ह म्हणजे खराब आहेत. म्हणजे मग 24चे 25% किती, चौथा भाग. 6×24 म्हणजे 6 बल्ब हे डिफेक्टिव्ह आहेत, हे नक्की झालं. 18 बल्ब चांगले आहेत, 6 बल्ब खराब आहेत. ए बल्ब इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द लॉट. एक बल्ब त्यातनं काढला, पण तो कसा होता, इट इज फाउंड टू बी नॉट डिफेक्टिव्ह. तो खराब नव्हता म्हणजे चांगला होता. 18 चांगल्या बल्बपैकी एक बल्ब आता बाहेर आला. राहिले किती चांगले बल्ब, 17च राहिले. टोटल बल्ब किती शिल्लक राहिले, 23च राहिले. अँड इट इज नॉट पुट बॅक. तो बल्ब परत आत ठेवलेला नव्हता. आणि नंतर काय केलं, नाऊ 1 बल्ब इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द रेस्ट. आता एक बल्ब त्यातनं बाहेर काढला. आता तो बल्ब नॉट डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता किती आहे असं विचारले. आकडे अगदी सरळ आहेत. बघा पुन्हा एकदा. 24चे 25% म्हणजे 6 डिफेक्टिव्ह, 18 नॉन डिफेक्टिव्ह. 18 पैकी एक बाहेर आलेला आहे, 17 राहिले नॉन डिफेक्टिव्ह आणि आता टोटल बल्ब आहेत 23. मग उत्तर तयार झालं ना, काय 17/23. उत्तर तुमच्या स्क्रीनवरती पुन्हा मी काही वेळ शिल्लक ठेवतोय. मी आता जे एक्सप्लेन केलं होतं तेच इथं पुन्हा तुमच्यासमोर आलेलं आहे. नॉन डिफेक्टिव्ह बल्ब्स आर 17 अँड टोटल बल्ब्स आर 23. देअरफॉर द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नॉन डिफेक्टिव्ह बल्ब इज इक्वल टू 17 डिवायडेड बाय 23. याप्रमाणे प्रॉबिलिटीबद्दलचे काही प्रश्न जे विचार करायला लावणारे आहेत, हायर लेवलचे आहेत, MTSच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात, असे असे एक्झाम्पल्स मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. जे काही थिअरीचा पार्ट आहे, थिअरीच्या पार्टसाठी तुम्ही चॅनलमधले बाकीचे व्हिडिओ प्रॉबिलिटीचे पाहू शकता. ज्यांना हे उदाहरणं समजलेली नसतील त्यांनी अगोदर बेसिक समजून घ्या.
इव्हेंट म्हणजे काय, सॅम्पल स्पेस म्हणजे काय, रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, आउटकम्स म्हणजे काय, वगैरे वगैरे प्रत्येक शब्दाचा अर्थ उदाहरणांसहित आपल्याला त्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये मिळणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांनी जरी आत्ता तुमची परीक्षा MTSची राज्य लेवलची झाली तरी वरच्या परीक्षेचा म्हणजे NTSच्या परीक्षेचा नॅशनल लेवलच्या परीक्षेची तयारी सुरू करा. त्यासाठी तुम्हाला हा चॅनल नक्कीच मदत करेल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बाकीच्या गोष्टी आपल्या चॅनलमध्ये आहेतच. तुम्ही या चॅनलला भेट द्या, माहिती घ्या आणि चॅनल पहा. नक्कीच तुम्हाला त्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी मिळणार आहेत. थँक्यू. आपल्यासमोर पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी मी चॅनलचं नाव आणि मोबाईल नंबर बोल्ड करून ठेवलेला आहे, जेणेकरून ज्यांना आवश्यकता वाटते असे विद्यार्थी त्या नंबरशी संपर्क करतील किंवा चॅनलशी संपर्क करतील. सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि सर्वांना MTS परीक्षेसाठी मनापासूनच्या शुभेच्छा. थँक्यू.